तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। काल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक महाराष्ट्रामध्ये जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलंय की कोणाचंही कमी करून कोणाला जादा द्यायचं नसल्यामुळं ओबीसींवर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून ओबीसींवर अन्याय होतोय का, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तशी मराठा आरक्षणाची एक उपसमिती आहे, तशीच ओबीसीची उपसमिती देखील केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। सर, लालबागच्या राजाचे काल विसर्जन होत असताना चंद्रग्रहणामध्ये विसर्जन झाल्यामुळे अनेकांचं हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं। अजून नाराजी देखील व्यक्त केलेली पाहिजे भाविकांविषयी काल नाही तर लालबागच्या राजाच्या संदर्भामध्ये विसर्जनाच्या बाबतीमध्ये जो उशीर झाला तो कशामुळे झाला, का झाला, याच्यावर मी बोलणं मंत्री म्हणून योग्य नाही। परंतु मला असं वाटतं की लालबागच्या राजाचं जे पावित्र्य आहे, लाखो लोक लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जातात, तर त्यांच्या भावनांचा विचार देखील व्हावा आहे भविष्यामध्ये, माझी मनापासूनची इच्छा आहे। 17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या उभी दाखले देण्यासंदर्भात, अन्यथा मला विचार करावा लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगेने आज केलं आहे। तर दाखल्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब, ते परवा देखील मनोज जरांगे पाटलांना जाऊन भेटून आलेले आहेत। त्यांनी अनेक काही खुलासे त्यांच्याकडे केलेले असतील, त्याच्यामुळे विखे पाटील साहेब उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पूर्ण संपर्कामध्ये आहेत। त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शासनाची तर आहेच, म्हणूनच मागच्या वेळी 10% आरक्षण केलेलं आहे, यावेळी हैदराबाद गॅजेटियर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या शंका ज्या आहेत ते अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब दूर करतात। फडणवीस साहेबांनी सुद्धा याच अनुषंगाने असं म्हटलं की ओबीसी समाजाचं अहित कुठेही होऊ देणार नाही। मग तेच बोलू ना, म्हणजेच कमी काही होऊ देणार नाही आरक्षणाबद्दल। आणि शेवटी महाराष्ट्रामधला सगळा जो समाज बांधव विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या कुठच्याही समाजावर अन्याय होऊ नये ही आमची महायुती सरकारची प्रामाणिक भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं सरकार आपण चालवतो आहे। मुख्यमंत्र्यांनी असं एक उल्लेख केला की सरसकट सगळ्यात मराठा समाजाला ओबीसीमधून किंवा ओबीसीचा कुठे प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यांचं गॅझेटमध्ये किंवा त्यांना नोंद असेल कुठली मराठा त्यांना ते प्रमाणपत्र दिलं जाईल। कालचं जर आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांचं भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीनं न्याय दिलेला आहे, कशा पद्धतीनं दाखले दिले जातील आणि हे दाखले देत असताना कुठच्याही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, कारण त्या ओबीसी समाजामध्ये 374 पोट जाती आहेत, त्याच्यावर कुठेही अन्याय होणार नाही ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून स्पष्ट केलेली आहे। आणि त्यांनी ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून मी त्याच्यावर पुन्हा एकदा काही माझं मत मांडणं हे योग्य आहे। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होती आहे, नेमकी स्ट्रॅटेजी ठेवण्यासाठी आज शिवसेनेची सुद्धा दिल्लीमध्ये बैठक होती आहे, काय सांगाल? माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते। मला असं वाटतं की महायुतीचा जो उमेदवार आहे तो 100% उपराष्ट्रपतीपदाचा निवडून येईल आणि आमचं जे NDAचं सरकार आहे हे बाकीच्यांपेक्षा मजबूत आहे आणि आमच्या NDAच्या सरकारला कोणीही 5 वर्ष हात लावू शकत नाही, हा मेसेज उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्याला बघायला। सर, कर्नाटकात जातीनिहाय जनगणना आधीच खळबळ उडालेली आहे, कारण आम्ही हिंदू नाही, लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका असं विधानं जे आहेत ते चर्चेत आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी कर्नाटकमध्ये लिंगायत समाजानं जर अशी भूमिका घेतली असेल तर याचा खुलासा कर्नाटक सरकार करेल। मोर्चा निघणार आहे नागपूरमध्ये, त्यासाठी ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते गेल्या 2 दिवस पुढचे जे बैठकांचं सत्र जे आहे ते चालू करणार। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। एक मात्र नक्की आहे की जी भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी घेतली की ओबीसी समाजावर कुठेही आम्ही अन्याय करणारच नाही आहोत, त्याच्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीच्या नेतेमंडळींनी देखील समजून घेतलं पाहिजे। त्याचा मगाशी उल्लेख केला की ओबीसी समाजाचे जे नेते आहेत माननीय भुजबळ साहेब, त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही सरकार म्हणून दूर करू। अजून ज्या काही गोष्टी GR मधल्या आहेत त्या जर गैरसमजातनं काही अजून गोष्टी घडणार असतील तर त्याचं जे काय असेल ते क्लॅरिफिकेशन आम्ही देऊ। त्याच्यामुळं आंदोलन करणं हा अधिकार आहे, परंतु ओबीसीचं काही कमी होणार नाही ही आमची 100% खात्री आहे। आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतली जी समन्वय समिती आहे तुम्ही देखील त्यामध्ये आहात. काही पक्षांकडून म्हणजे महायुतीतल्याच पक्षाकडून स्वबळाची भाषा देखील केली जाते. अशा परिस्थितीत काय नेमकी स्थिती आहे समन्वय समिती? शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक नेत्याला स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. असं काल मी देखील सांगितलं की महायुतीनं आम्ही नक्की लढणार आहोत, परंतु प्रत्येक जागेवर शेवटी तयारी करून ठेवली पाहिजे. त्याची आम्ही पण तयारी करतोय. असं एकच पक्ष करतोय याच्यातला बघा नाही, सगळेच करतात. पण समन्वय समितीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली की नाही आहे. समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, मी आहे, शंभूराज देसाई साहेब आहेत, सुनील तटकरे साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत. आणि त्या समन्वय समितीची बैठक 10 तारखेला आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्याची सांगोपांग चर्चा करू. संजय राऊत असं म्हणतात की नवीन येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहावं, कारण का भाजपने मुहूर्त न काढता पितृपंधरामध्ये ही निवडणूक घेतलेली आहे. पितृपक्षाचं ज्याचं चांगलं उत्तर मी दिलं असतं, पण पहिलाच दिवस आहे म्हणून देत नाही. माझं म्हणणं की पितृपक्ष हे अनेक भाषणातनं आम्ही असं ऐकलेलं आहे की UBTचे पक्षप्रमुख कायमस्वरूपी असं सांगतात, पितृपक्ष म्हणजे वडिलांचा पक्ष, पितृपक्ष म्हणजे वडिलांबद्दलचा आदर, असं त्यांच्याकडनंच आम्ही शिकलेलो आहे. त्याच्यामुळं आज पहिलाच दिवस असल्यामुळं कोणाचे पितर मी खाली आणत नाही, त्याच्यावर मला बोलायचं नाही. पण तुम्ही पण वारंवार मी सांगतो की तुम्ही फारच सगळ्यांचं मनावर घेता. आमचं पण थोडंफार मनावर घेतलं खरं आहे ते तर बरं होईल. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.